तुझे संगती झाले आमचे निश्चिंते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्वंदनीय तुकोबाराया यांचा अतिशय महत्त्वाचा सर्वांच्या परिचयातला उत्कृष्ट प्रकारे काल्याच्या प्रकरणातला 4 चरणाचा अभंगाच्या सेवेकरता निवडला। विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे। तुकोबाराय अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगतात। देवा, तुझ्या संगतीला आल्याच्या नंतर आमची चिंता दूर झाली। यापुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या संगतीला आल्याच्या नंतर आम्हाला जे नाही पाहिलं ते सुद्धा मिळायला लागलं। सर्व सुख या ठिकाणी मिळायला लागलं। घरी ताकाचे सरोवर आहेत, पण इथं नवनीताचा पूर असल्यासारखा आहे। शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता। देवा, आता आम्ही इथून जाणार नाही, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। असो, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पशा परिहार म्हणजे तो असा, गुरुवर्य पांडुरंग बाबा यांच्या या आश्रमामध्ये या ठिकाणी सर्वेश्वर गणपती मंदिर आरेगाव डोनगाव या ठिकाणी या बाबांच्या कृपा आशीर्वादानं अखंड हरिनाम सप्ताह, गोड असं गुरुचरित्राचं पारायण, रामायण भावार्थ रामायण, हरिपाठ काकडा, गोड असं या ठिकाणी संगीत संध्याकाळच्या वेळी संगीत भजन, अशा प्रकारे गोड असा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला। आणि त्या सप्त्यामध्ये शेवटची सेवा म्हणजे काल्याची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली। काहीतरी माझं परमभाग्य असावं, कारण भगवंताचं चिंतन करण्याकरता सुद्धा काहीतरी भाग्य लागतं। आणि ही सेवा, भगवंताचं चिंतन आपोआप घडत नाही, कोणाच्या तरी संगतीला लागावं लागतं। आपण संगत चांगल्याची करावी तर चांगलं होतं, वाईटाची केल्यावर वाईट होतं। म्हणून परमार्थाच्या मार्गी लागल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून काहीतरी आमचं पुण्य असावं आणि काहीतरी प्रारब्धात लिहिलेलं असावं की बाबाच्या आश्रमात येऊन, या सर्वेश्वर गणपती बाप्पांच्या समोर येऊन काहीतरी सेवा घडावी। म्हणून माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी कीर्तनाची सेवा आली। म्हणून या सर्व श्रोते मंडळी, संत तुकोबाराया, ज्ञानोबाराया, गावकरी, टाळकरी, मृदंगाचारी, विनेकरी या सर्वांच्या चरणावर जे कीर्तनाला आलेत, जे येता येता थांबलेत, ज्यांना यायला उशीर झाला आणि ज्यांना माहीत आहे सर्वेश्वर गणपती मंदिरासमोर काल्याचं कीर्तन चालू आहे हे माहीत असून घरात पालते पडलेत, अशा सर्वांच्या चरणावर दंडवत। विठाला विठाला असो, या सर्व संत मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो आणि मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात ते आपल्याला सांगतात की बाबा, जीवनात जन्माला आल्याच्या नंतर संगत कुणाची करावी, संगत कुणाची करावी, चांगल्याची करावी का वाईटाची? आपण जर चांगल्याची संगत केलो तर आपल्याला चांगला मार्ग मिळेल, आणि वाईटाची संगत केल्याच्या नंतर आपल्याला वाईटच मार्ग मिळतो। आमचे जालन्याचे बबन दादा यांनी बाबांची संगत केली, बाबांचा आशीर्वाद घेतला, म्हणून त्यांच्या संगतीला आम्ही लागलो। म्हणून आजपर्यंत या गावामध्ये आज आम्ही आलोत। नाहीतर जर आम्ही चांगल्याची संगतच केली नसती तर आज या मार्गाला नसतो। म्हणून माणसाने जीवनामध्ये संगत करावी ती चांगल्याची, कारण का तर चांगल्याची संगत केल्याच्या नंतर आपलं सुद्धा चांगलं होतं, आणि वाईटाची जर संगत केली तर आपलं सुद्धा वाईट होणारच। मग आपण संगत केली पाहिजे कुणाची?
चांगल्याची केली पाहिजे, पण त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कळणार कसं? आपण पाहतो हरिपाठाला रोज जातात, पण ते हरिपाठ ऐकतात का? हरिपाठ ऐकत नाहीत महाराज काही जण. आणि काही जण कीर्तनला सुद्धा जातात, पण कीर्तन ऐकत नाहीत. एका ठिकाणी असंच झालं, एका बाबाने कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात पूर्ण कीर्तन झालं महाराज. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर शेवटी महाराजांनी विचारलं, बाबा पूर्ण कीर्तन झालं, कीर्तनातला एखादा दृष्टांत सांगा. महाराज म्हणले, काय सांगू म्हणले, तुमचा दृष्टांत चांगलो असतो म्हणले, पण मला चिंता घराकडली लागलेली होती म्हणून मी काही कीर्तन ऐकलं नाही. कारण का महाराज? तो एवढा चिंगूस होता ना, तो देवापाशी दिवा सुद्धा लावत होता ना. देवापाशी दिवा लावत असताना देवपूजा होईपर्यंत दिवा ठेवायचा आणि देवपूजा झाली की दिवा विझून टाकायचा महाराज. कारण का? तेल संपत होतं. पण त्या दिवशी नेमकं असं झालंय, कीर्तनाला झालाय उशीर, जसं आपल्याला उशीर झालाय. आता 10 ते 12ची कीर्तनाची टाइम होता आणि 11 वाजले. असो, आपल्या उर्वरित वेळामध्येच कीर्तन पूर्ण होईल. त्याने कीर्तनाला उशीर झाला म्हणून लगे निघाला आणि निघाल्याच्या नंतर महाराज देवाजवळचा दिवा इजवणं विसरला महाराज. आणि कीर्तनात गेल्याच्या नंतर तो विचार करू लागला, तो दिवा इजला असेल का हो? दिवा इजवला नाही, तेल किती जळत असेल? तसं महाराज चिंता आपली दूर करणारा म्हणजे ते एकच आहे. आपण चांगल्याची जर संगत केली तर सगळी चिंता आपली दूर होते. आणि ती चिंता दूर करण्याकरता आपल्याला परमार्थिक म्हणजे भगवंताचं जो चिंतन करतो अशाच्या सत्संगतीला लागलं पाहिजे. आम्ही बाबाच्या संगतीला लागलोत म्हणून आज आम्ही 8 दिवस झालं महाराज या गावामध्ये आहोत, पण आम्हाला घराकडली चिंता लागली नाही, घराकडलं आठवण सुद्धा आली नाही. कारण आम्ही चांगल्याच्या संगतीला लागलोत ना. आणि या बाबाच्या संगतीला लागल्यानंतर खरोखरच महाराज पहा ना, किती अनमोल असं महाराज हे माळरान असल्यासारखं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही या दोन्ही गावाचे आरेगाव आणि डोनगाव या सर्व गावामधले माता माऊली भगिनी या ठिकाणी आलेले आहात. काय हो महाराज, याच्याकरता लागतं तरी काय महाराज? याच्याकरता लागतं प्रेम महाराज. बाबांचा प्रेम एवढा आहे या सर्व लोकांवर आणि या सर्व लोकांचं सुद्धा बाबावर प्रेम आहे म्हणून आज हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत. आज 8 दिवस झालं या ठिकाणी भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह चालतोय. आणि या सप्त्यामध्ये गोड असं सर्वजण चिंतन करतात, गोड असं सर्वजण या ठिकाणी येऊन आपल्या भगवंताचं नामचिंतनामध्ये तल्लीन राहतात. कोणी पंक्तीमध्ये, कोणी भजनामध्ये, कोणी व्यवस्थेमध्ये, कोणी पाणी आणतं, कोणी काही आणतं महाराज. कारण ही ओढ लागली पाहिजे, आवड लागली पाहिजे. आणि आवड तेव्हाच लागते आपण चांगल्याच्या संगतीला लागल्याच्या नंतर. संगत जर आपण चांगल्याची केली तर आपल्याला अशी आवड लागते. आणि जर वाईटाची जर संगत केली तर महाराज तो माणूस वाईटच होणार. वाईटाच्या संगतीला लागला की वाईट मार्गाला जाणार. त्याला आई वडिलांचं भान राहणार नाही, कोणाचं भान राहणार नाही महाराज. तो स्वतःच्या स्थितीमध्ये, स्वतःच्या मनस्थितीमध्ये राहणार. त्याला दुसऱ्याचं काहीच घेणं देणं नसतं महाराज. एक मनुष्य असाच होता महाराज, एवढं परमार्थामध्ये नाही, कोण्या कार्यक्रमात नाही, कुठंच जात नव्हता महाराज. कारण संगत चांगल्याची केलेली नव्हती. आणि संगत चांगल्याची केली नाही की वाईटच होतं महाराज जीवनामध्ये. संगत म्हणून चांगल्याची केली पाहिजे. तो मनुष्य कुणाची संगतीला राहिला नाही, कधी कुणाच्या लग्नाला गेला नाही, कधी कुणाच्या भजनाला गेला नाही, गावात सप्ताह असून सुद्धा गावात गेला नाही, कोणाच्या लग्नाला नाही, मोतीला नाही, कशालाच नाही महाराज. कारण का? तर तो मनामध्ये विचार करत होता, जर आज मी या कार्यक्रमाला गेलो, या कीर्तनाला जर गेलो तर आज माझं काम बुडेल, माझा पैसा जो मिळणार आहे तो पैसा मिळणार नाही. हा विचार करून महाराज तो कुठंच जात नव्हता. पण एके दिवस असा आला, गावामध्ये सप्ताह होता आणि त्या सप्त्याच्या टायमामध्ये पावसाळ्याचे दिवस होते आणि पाणी चालू झालं. आणि पाणी चालू झाल्याच्या नंतर शेतामधल्या विहीर भरून ओलांडू लागली. तेवढ्यात तो विचार करू लागला, विहीर भरून ओलांडली आहे, आपल्या शेतातलं पीक खराब होऊन जाईल, जावं पाहावं तरी म्हणले काय होते काय नाही. गेला महाराज, शेतावरून पाणी पडत आहे, शेतात बघण्याकरता गेला. आणि पाहण्याकरता गेल्याच्या नंतर त्या मनुष्यानं पाहिलं आणि पाहता पाहता महाराज विहिरीच्या जवळ गेल्याच्या नंतर महाराज पाय घसरून त्या विहिरीत
पटकन तो मधात पडला महाराज. आणि पडल्याच्या नंतर तुझा त्याच पाठीमाग त्याचा मुलगा आला आणि तो मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही पडल्या का म्हणला. हो रे म्हणले. मग मुलगा म्हणतो, बाबा मी मधात येऊ का तुम्हाला काढण्याकरता. नाही नाही तू येऊ नको म्हणले. कारण का महाराज. तो त्या मुलाला सांगतो, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत नाही, पण मुलाला सांगतो, बाबा मी गेलो तरी हरकत नाही म्हणले, पण माझी तू जर आतमध्ये आलास आणि माझ्या संग तू जरी गेलास तर माझी संपत्ती कोण सांभाळणार म्हणले. महाराज संपत्ती कोण सांभाळणार म्हणून विचार करत होता. तेवढ्यात त्या मुलाला सांगितलं, बाबा गावात सप्ताह चालू आहे, मंदिरापाशी कोणी बसला असलं तर घेऊन ये म्हणले. गेला महाराज हा मुलगा आणि मंदिरापाशी बसलेले 4-5 जण होते. त्या 4-5 जणाला म्हणला, दादा बाबा हिरीत पडलेत म्हणला, काढायला चला की. त्या लोकांनी विचार केला, बाबा हा मनुष्य कधी गावात कोणाच्या सप्त्याला नाही, कोणाच्या लग्नाला नाही, कोणाच्या मौतीला नाही, याला काय म्हणून वाचवायचं म्हणले. गेला तर गेला, जाऊ द्या म्हणले. मग तो मुलगा विनंती करू लागला, बाबा चला ना म्हणला, माझ्या बाबाला वाचवा ना म्हणला, चला ना, जाऊ द्या म्हणला, तुम्हाला मी 500 रुपये देतो म्हणला, काढा म्हणला, चला म्हणला. मग हे माणसं विचार करू लागले, बाबा काही का असणार, आपण रिकाम टेकडे आपण बसले असेच, 500 रुपये का होईना घेऊत म्हणले, चला म्हणले, जाऊ काढूत म्हणले. निघालेत मला. ते निघता निघता तो मुलगा म्हणतो, बाबा थांबा म्हणला, विचारून येतो म्हणला, तेवढे 500 रुपये देऊन देते की नाही की म्हणला. बाप गेला महाराज विचारायला, बाबा येतो म्हणालेत पण 500 रुपये घेतो म्हणालेत. तो मुलगा म्हणल्याच्या नंतर बाबा म्हणते, 500 लय व्हायलेत म्हणले, 250 घ्यायला म्हणला, 250. बघा महाराज मरण्याच्या खाईमध्ये टेकलाय आणि पैशाचा विचार करायला. 250 घे म्हटल्याच्या नंतर महाराज मुलगा म्हणला, ठीक आहे जाऊन सांगतो म्हणला. गेला. 500 नाही म्हणालेत म्हणला, 250 देतो म्हणालेत. ते म्हणले 250 का होईना, चला म्हणला, तेवढे बी देते की नाही की विचारून येतो म्हणला. गेला महाराज परत गेला, बाबा येतो म्हणालेत 250. नाही नाही म्हणला, 125 घ्यायला म्हणला, 250 लय व्हायलेत. हा गोचे खायला त्या पाण्यामध्ये आणि पैशाचं पडलंय महाराज. गेला परत मुलगा, मग दादा 125 देतो म्हणालेत. नाही नाही म्हणला, एक बार विचारून येतो म्हणला डबल. पुन्हा गेला महाराज, बाबाला सांगितलं 125 देतो म्हणाले, देऊ का. नाही नाही म्हणला, 125 बी लय व्हायलेत म्हणला, 75 घ्यायला म्हणला. बाबानं सांगितलं 75. मुलगा गेला परत, दादा म्हणला 75 देतो म्हणालेत म्हणला. गावातले लोक म्हणले, बाळा तू इकडे ये म्हणले, आमच्यापाशी 1 घंटा थांब, तुझा बाबा 1 घंट्यात जाते, म्युन्सिपाल्टीवाली येते त्याला काढून घेऊन जाते. विठाला विठाला. महाराज असे काही मनुष्य असतात जीवनामध्ये, कारण ही संगत वाईटाची केलेली असते. आपण पैशाची संगत केली की नाही महाराज, पैसा कोण्या मार्गाला नेऊन सोडेल सांगता येत नाही. लक्ष्मी ही एवढी वाईट गोष्ट आहे, ती माणसाला एका रात्रीत श्रीमंत करू शकते आणि एका रात्रीत त्या माणसाला गरीब सुद्धा करू शकते. म्हणून महाराज लक्ष्मीच्या पाठीमागे आपण जाण्याची गरज नाही, लक्ष्मी आपल्या पाठीमागे आली पाहिजे. असं काहीतरी कार्य केलं पाहिजे. म्हणून आपण संगत करायची ती चांगल्याची करायची. चांगल्याची जर संगत केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं, अभंगाच्या पहिल्या चरणात.
ध्येय संगती झाले आमचे निश्चिंते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहे। चांगल्याची जर संगत केली आपण तर आपल्याला काय होतं महाराज? तुझे ये संगती झाली आमचे निश्चिंती, निश्चिंत राहतो महाराज आपण चांगल्याची संगत केली तर। म्हणून आपण देवाची संगत करावी। तुकोबाराज सांगतात देवा तुझे ये संगती झाली आमचे निश्चिंती। आम्ही निश्चिंत झालो म्हणले, आता तुझ्या संगतीला लागलो ना, तुझं भजन करायलो ना, आम्हाला चिंता कशाची राहिली नाही। कारण का देवा? कशाची चिंता का राहिली नाही? कारण देवा नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। या ठिकाणी सर्व सुख आहे महाराज, आणि जे नाही पाहिलं ते सुद्धा मिळायला लागलं। खरोखर प्रल्हाद महाराज आपल्या इकडं पहिल्या दिवशी इथं पंगत झाली बघा, त्या पंक्तीमध्ये जे जेवण होतं ते आम्ही कधीच पाहिलं नाही जीवनामध्ये, पण या ठिकाणी पाहायला मिळालं। खरोखर या बाबाच्या संगतीला लागलोत ना, जे नाही पाहिलं ते सुद्धा मिळायला लागलं। जे सुख या ठिकाणी मिळतं ना ते संसारामध्ये मिळणार नाही। जे सुख आपल्याला या ठिकाणी मिळत आहे ते संसारामध्ये मिळत नाही। म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या संगतीला आलो ना, आता आमची चिंता दूर गेली म्हणले। म्हणून आपल्याला चिंता करण्याची गरज नाही। कारण का नाथ महाराज सांगतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे। कारण सर्व जाणणारा तो आहे, आपल्याला चिंता करण्याची गरज नाही। तुका मने घालो तयावरी भार, तुका मने घालो तयावरी भार, वावो हा संसार देवा पाये, वावो हा संसार देवा पाये, तुका मने घालो तुका मने घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवा पाही। देवावर भार टाकला पाहिजे, कारण सगळं संसार आपला देव चालवणारा, आपल्याला चालवणारा तो आहे। मग आपल्याला चिंता करण्याची गरज नाही कशाची, कारण जे नाही पाहिलं ते सुद्धा या ठिकाणी मिळायला लागलं। आपल्याला कशाची चिंता करण्याची गरज आहे? जे आपण कधीच पाहिलं नाही ते सुद्धा या ठिकाणी मिळायला लागलं, सर्व सुख या ठिकाणी मिळायला लागलं। आपल्याला कशाची चिंता करण्याची गरज नाही, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा आपल्याला मिळणार नाही। मग तुम्ही म्हणाल महाराज या ठिकाणी मिळत आहे आपल्याला सगळं काही, हा स्वर्गात सुद्धा आपल्याला मिळणार नाही। कारण स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा मृत्युलोकी वावा जन्मावा, मृत्युलोकी वावा जन्मावा, स्वर्गीचे मृत्युलोकी वावा जन्मावा, मृत्युलोकी वावा जन्मावा, जन्मा स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर सुद्धा महाराज देव इंद्रदेव सुद्धा या ठिकाणी या मृत्यूलोकी आम्हाला जन्म व्हावा असा विचार करतोय महाराज। कारण हा सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाही हो, संसारात तर बिलकुल नाही महाराज, संसारात तर काहीच नाही महाराज। संसारात फक्त आपल्याला क्षणिक सुख संसारामध्ये मिळते, पण या ठिकाणी आपल्याला अनमोल असं सुख मिळतं महाराज। म्हणून तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात काय, घरी ताकाचे सरोवर इथं नवनीताचे पूर। महाराज घरी नुसतं आपल्याला ताकासारखं नुसतं ताक मिळाल्यासारखं मिळतं, पण इथं नवनीताचं पूर आहे म्हणले। इथल्या इतकं एवढं सुख कुठं नाही महाराज। कारण का नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, इथले इतकं सारखं सुख कुठंच नाही। अनमोल असं या ठिकाणी परमार्थामध्ये सुख मिळतं, आणि हे सुख सोहळा भोगण्याकरता आपल्याला चांगल्याची संगत केली पाहिजे। आपल्याला
या साधू संतांच्या मार्गावर आलं पाहिजे, साधू संतांची संगत केली पाहिजे आणि या साधू संतांची संगत केल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व काही सुख मिळतं. जर आपण या संगतीलाच लागलो नाही तर आपल्याला सुख या ठिकाणी मिळणार नाही. जे नाही पाहिलं ते सुद्धा दिसणार नाही आपल्याला. म्हणून चांगल्याची संगत केली पाहिजे. तुकोबाराय शेवटी सांगतात, तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही नवजोत वडिता, आम्ही नवजोत वडिता, नाही देखिले ते मिळे, 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 नाही देखिले भोग सुखाचे वाह, क्या बात है. भोग सुखाचे सोहळे
तुका म्हणे आता वाह आम्ही नवजो दवडिता नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. सर्वांनी एकदा वरी हात करून भगवंताचं चिंतन करूया. सर्वांनी वरी हात करा. पुरुष मंडळी विढोबार खुमाई तुका म्हणे बरायमदा देवा आम्हाला तुमची एवढी गोडी लागली ना आता तुम्ही जा म्हटलं तरी आम्ही जाणार नाही. कारण या ठिकाणी जे आपल्याला आनंद मिळतो ना तो आनंद संसारामध्ये मिळणार नाही. म्हणून तुको बरायमदा देवा तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे नाही पाहिलं ते सुद्धा या ठिकाणी मिळायला लागलं. असो आपल्याला या ठिकाणी कीर्तनाला उशीर झाल्यामुळं काही वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी एका अर्ध्या तासामध्ये भगवान कृष्ण परमात्मा चरित्र श्रवण करूया. सर्वांनी भजन म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र म्हणजे वेळेच्या अभावी आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. वसुदेव देवकींचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर कंस राजाने सांगितलं ताईचा या रथाचा सारथी मी होणार म्हटलं. कंस राजा वसुदेव देवकीच्या पाठवणीच्या वेळेस रथाचा सारथी झाला आणि झाल्याच्या नंतर रस्त्याला लागल्याच्या नंतर अर्ध्या वाटेत गेल्याच्या नंतर आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं अरे कंसा तुझ्या बहिणीला पाठवणी करत आहेस ना त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुझा काळ बनणार आहे. तुझा काळ बनून त्या तुझ्या बहिणीच्या पोटी जन्माला येणार आहे. कंसाने ऐकलं आणि कंस भयभीत झाला. भयभीत झाल्याच्या नंतर त्या कंसाला काही सूचना काही करावं काही नाही. कंसाने एकच मनात विचार केला काही नाही म्हणे देवकीचा 8वा पुत्र मला मारणार आहे ना माझा काळ होणार आहे ना देवकीलाच ठेवणार नाही म्हणला. कंसाने तलवार उजारली आणि तलवार उजारल्याच्या नंतर वासुदेवानं हात पकडला आणि वासुदेवानं सांगितलं कंसा अरे ती आता तुझी बहीण नाही राहिलेली माझी सुद्धा पत्नी झालेली आहे आणि माझ्या पत्नीला असं सहजासहजी मी मारू देणार नाही.
कंसाने विचार केला आता काय करावं. कंसाने दोघांनाही राजदरबारात आणलं आणि बंदीशाळेमध्ये टाकलं. बंदीशाळेत टाकल्यानंतर कंस भयभीत झालेला होता. कंसाला काही सुचत नव्हतं काय करावं काही नाही. कंसानं बंदीशाळेत टाकलं, पहारेकरी लावले आणि योगायोगानं देवकीला दिवस जायला लागले. दिवस जायला लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी कंस पुन्हा भयभीत होऊ लागला. कंसाची भीती वाढू लागली. हळूहळू कंसाची भीती वाढत असताना या ठिकाणी देवकी मातेला पहिला पुत्र झाला आणि पहिला पुत्र झाल्याच्या नंतर ही बातमी त्या द्वारपालांनी कंसाला जाऊन सांगितली. भयभीत असणारा कंस राजा रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी आला आणि देवकी मातेच्या हातातून मुलगा घेतला आणि राजदरबारात निघून गेला. महाराज राजदरबारात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वासुदेव सुद्धा आले. ते वासुदेवाने विनंती केली भरपूर. का बोलू नका. वासुदेवाने विनंती केली आणि वासुदेवानं कंस राजाला सांगितलं कंसा अरे माझा 8वा पुत्र तुला मारणार आहे. पहिलेला मारून तू पाप का ओढून घेतोस. कंसाने थोडा मनात विचार केला आणि कंस विचार करून म्हणू लागला बाबा मला तर देवकीचा 8वा पुत्र मारणार आहे. याला मारून मी पाप का करून घेऊ. मुलगा परत देईल. कंसा वासुदेवांच्या हातात दिला आणि वासुदेव त्या मुलाला घेऊन निघाले आणि निघाल्याच्या नंतर तेवढ्यात महाराज कळीचे नारद त्या ठिकाणी आले. नारायण नारायण आणि नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारद मुनीनं कंसाला सांगितलं कंसा हे काय केलंस म्हणे तू. काही नाही देवा म्हणला मला तर देवकीचा 8वा पुत्र मारणार आहे. पहिल्याला मारून का पाप करून घेऊ म्हणलं मी. नारद मुनीने एक कमळाचं फुल घेतलं आणि त्या कमळाच्या फुलातली एक पाकळी पकडली आणि सांगितलं हा पहिला आहे. इथून पूर्ण फिरवलं ह्याच्यातली आता मला 8वी कोणती आहे ते सांग बरं. कंसाने विचार केला पहिल्यापासून 8वी पासून जायचं तर पहिली कोणती आहे ते ध्यानात राहणार नाही. कंस अजून भयभीत झाला आणि कंसाने कंस काय केला वासुदेवाच्या कारागृहामध्ये गेला आणि कारागृहात जाऊन देवकीच्या हातामध्ये तो मुलगा होता त्या मुलाला ओढलं आणि त्या मुलाला ओरडून त्या मुलाला मारलं. महाराज कंसानं मारता 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 असे 6 पुत्र मारले. किती 6 पुत्र देवकीचे मारले. 7वा पुत्र महाराज त्या ठिकाणी 7व्या पुत्राचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. भगवंताने तो पुत्राचा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये घातला आणि त्या ठिकाणी रोहिणीच्या गर्भामध्ये घालून तो त्या ठिकाणी बलराम दादा जन्माला आले आणि बलराम दादा जन्माला आल्याच्या नंतर आता वेळ आली भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माची. देवकीला पुन्हा एकदा दिवस गेले. 8वा गर्भ देवकीच्या पोटामध्ये वाढू लागला. दिवसामागे दिवस जाऊ लागले. 9 महिने 9 दिवस झाले भगवंताला त्या ठिकाणी पोटामध्ये राहून. भगवंताने सांगितलं आता बाहेर येण्याची वेळ झाली म्हणले आपली. पण त्या ठिकाणी महाराज भगवंत मायेचा आसरा घेतल्याशिवाय जन्माला आले नाही. भगवंताने मायेचा आसरा गेला. योग मायेला सांगितलं योग माया जा म्हणे आता तुम्ही गोकुळात जाऊन जन्म घ्या म्हणे यशोदा मातेच्या पोटी कारण मला त्या ठिकाणी यायचं आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे देवकीला सुद्धा यशोदे मातेला सुद्धा दिवस गेल्याच्या नंतर यशोदा मातेच्या पोटी माया जन्माला येणार आणि भगवान कृष्ण परमात्मा या कारागृहामध्ये जन्माला येणार. महाराज अष्टमीची रात्र होती. अष्टमीची रात्र या अष्टमीच्या रात्रीला संध्याकाळचे ठीक 12 वाजल्याच्या नंतर माझा भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर महाराज वसुदेव देवकी सुद्धा निद्रेमध्ये होते. वासुदेवांना जाग आली. वासुदेवांना भगवान कृष्ण परमात्म्यांनी स्वप्नात जाऊन सांगितलं. वासुदेवांना सांगितलं बाबा मला या ठिकाणी ठेवू नका. मला कुठं न्या म्हणले. भगवान कृष्ण परमात्म्याने वासुदेवाला सांगितलं काय सांगितलं नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला. नंदाच्या
मजने गोकुळाला नंदाच्या घराला घेऊन जा म्हणले महाराज। वसुदेवानं सांगितलं बाबा या ठिकाणी कारागृहाचे दरवाजे लागलेले आहेत, पारेकरी बाहेर उभे आहेत। भगवंताने सांगितलं देवा वासुदेवानं साहेब बाबा तुम्ही मला डोक्यावर तर घ्या म्हणले, कारण महाराज भगवंताला डोक्यावर घेतलं की सर्व ओझ रिकामं होतं म्हणतात महाराज। वासुदेवानं भगवंताला एका टोपलीमध्ये ठेवलं आणि टोपलीत ठेवल्याच्या नंतर भगवंताला डोक्यावर घेतल्यानंतर काय झालं, उचलीला कमलापती बाईचे बंधने गळती। भगवंताला डोक्यावर घेतलं, निघाले महाराज। कारागृहाचे पूर्ण दरवाजे उघडले, पारेकऱ्यांना झोप लागली। भगवंत त्या राज दरबारातून बाहेर निघाल्याच्या नंतर महाराज बाहेर मंद मंद पाऊस चालू होता आणि यमुनेच्या तीरावर आले। आता यमुना पाण्याने ओसंडू लागली, भरून उलटू लागली यमुना। आणि भगवान वासुदेवाने त्या ठिकाणी विचार केला बाबा आता यमुना कशी पार करायची, यमुना पार कशी करायची। भगवान वासुदेव यमुनेमध्ये निघाले। यमुनेतून जात असताना पुढं जसं यमुनेमध्ये जात असताना वासुदेव परमात्मा वासुदेव जात असताना वासुदेवाच्या माने पसरूक पाणी आलं। वासुदेव विचार करू बाबा माझं काय ना माझ्या भगवंताला कृष्ण परमात्म्याला जर पाणी लागलं तर कसं होईल। भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा वाट पाहू लागले महाराज कशाची, यमुना सुद्धा एवढी तुडुंब भरली। याचं कारण भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं यमुनेला, म्हणून यमुनेला आता दर्शन घ्यायचं पण घेणार कसं, म्हणून यमुना वरीवर महाराज। आणि यमुना तुडुंब भरल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याला सुद्धा वाटलं आता आपल्या बाबांना तर त्रास होत आहे, म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने अंगुष्ठा लावला नदी यमुनेला आणि यमुनेने वाढ दिली। वासुदेवांना वाढ दिल्याच्या नंतर वासुदेव गोकुळामध्ये आले। गोकुळामध्ये आल्याच्या नंतर नंदबाबांच्या घरामध्ये आले। नंदबाबाच्या घरात पाहिलं महाराज यशोदा मातेच्या बाजूला योग मायेला पाहिलं। भगवान कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि योग मायेला त्या ठिकाणी आपल्या टोपलीमध्ये घेतले आणि भगवान कृष्ण परमात्मा परत मथुरेमध्ये आले। आणि मथुरेत आल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी योग माया महाराज स्त्री ही कधीच शांत बसत नाही। मथुरेत आल्या ज्या वेळेस वासुदेवानी टोपली खाली ठेवली योग मायानं आरडाओरडा चालू केला महाराज। गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला। योग मायेला त्या ठिकाणी ठेवलं आणि योग माया आरडाओरडा करू लागली महाराज। योग मायानं आरडाओरडा केला, कंसाला बातमी कळाली। कंस धावत आला आणि धावत आल्याच्या नंतर कंसाने सांगितलं, पाहिलं त्या मुलीला हातात घेतलं आणि कंसाने त्या मुलीला जोरात आपटणार एवढ्यात योग माया हातातून निष्ठली आणि निष्ठल्याच्या नंतर योग मायानं अष्टभुज रूप धारण केलं। कंसाला सांगितलं अरे कंसा मला काय मारतोस म्हणले,
तुझा काय जन्माला आलाय म्हणले गोकुळात वाढणार आहे म्हणले आणि गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आलेत ही बातमी सर्व गोकुळांना कळाली तर गोकुळामध्ये आनंदी आनंद करू लागले काय म्हणू लागले तुकोबाराय सांगतात गोकुळीच्या